सगळ्यांनी पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता या ठिकाणी सांगितली. पाण्याची अडचण आपल्याच गावात आहे अशाचा प्रश्न नाहीये. पाण्याची अडचण ही नैसर्गिक आपत्ती ह्या वर्षी जास्त मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आताशी मार्च महिना चालू आहे, अजून 3 महिने बाकी आहे. तुम्हाला जळ पोचते ही सगळ्यांनाच आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याची गोष्ट सोडा, परंतु पुणे जिल्ह्यातल्या अजूनही बऱ्याचशा गावामध्ये एकेका हंड्यासाठी 2-2 दिवस लोकांना वनवून फिरावं लागतं. ही परिस्थिती आहे. तुम्ही तुमच्या भावना मांडल्या. काही ग्रामस्थ माझ्याकडे आले त्यावेळेला मी सांगितलं होतं पाण्याची स्कीम ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होते, केंद्र सरकारचं काही नसतं, म्हणून तुम्ही आशाताईला कॉन्टॅक्ट करा. आता याच्यामध्ये सांगणं हे काही चुकीचा अशातला भाग नाही आहे. आणि आशाताईने आणि आताच मी माहिती काढली की जिल्हा परिषदेमध्ये ही 30-40 लाखाची स्कीम मंजूर झालेली. त्याला आता जी काही प्रशासकीय मान्यता याला त्याला वेळ लागतोय. पण या गोष्टी खऱ्या अर्थानं तुम्ही जागरूक नागरिक असाल तर ग्रामपंचायतीच्या लेवल, पंचायत समितीच्या लेवलवर किंवा जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या पातळीवर ह्या योजना मंजूर करून घ्यायची जबाबदारी ग्रामस्थांची असते. आणि खासदारांच्या आणि आमदारांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. मला सांगा, यापूर्वी कुठला खासदार तुमच्याकडे ह्या वास्तविक आलेला? आम्ही आलो म्हणून आम्हाला तुम्ही जाब विचारता, बरोबर आहे, तुमचा अधिकार आहे. पण कामं करून घेणं महत्वाचं आहे का आपल्याला भाषण करणं महत्वाचं आहे, हे सुद्धा आपण विचार करून घ्या. काही गोष्टीची आपल्याला जाणीवपूर्वक माहिती पाहिजे की मला सांगा, ह्या गावामध्ये मी यापूर्वी आलो की नाही आलो, कधी कामं केलीत की नाही केलीत? 8-9 वर्षापूर्वी खांडेवाडी ते निमगिरी या रस्त्याला 30 लाख रुपये आपण 2000 म्हणजे माझ्या दुसऱ्या टर्मच्या डीपीडीसी मधून मंजूर करून घेतले होते 2009 ते 14 मध्ये. आपल्याच ग्रामपंचायती अंतर्गत तळमाची वाडी आहे का, तिथं सांस्कृतिक भवन टाकलं होतं 2011-12ला 2-3 लाख रुपये त्यासाठी दिले होते. त्याच्यानंतर निमगिरी अंतर्गत रानचर येथे सामाजिक संकुल बांधणं आपण टक्कर बापाच्या माझ्या कोट्यातून 2017-18 मध्ये 10 लाख रुपये आपण ते माझ्याच शिफारशीवरून आपण मंजूर करून घेतले होते. मला सांगा, ही माझी 3 कामं ठळकपणे आहे. 3 टर्म मधली ही 3 कामं. यापूर्वी कुठल्या खासदारानं 3 वेळेला 3 कामं दिली हे विचारा. जो तुमच्या घरी आलाय, कामं केली आहेत, व्हिजिट दिल्यात, तुमच्या लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आलोय, त्यांना तुम्ही आपण विचारू शकता, विचारता. पण ज्यांनी केली नाही, जे येतच नाही कधी, अशा लोकांना तुम्ही विचारत नाही कधी. सांगा मला, गेल्या 30-40 वर्षामध्ये हा प्रश्न का उपस्थित राहिला होता? ज्या भागातनं आदिवासी लोकांचं कसं जीवन जगावं लागतं, ह्या परिसरामध्ये लोकांना काय अडचणी असतात हे आम्ही पाहिलंय. कारण माझ्या ह्या परिसरामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, मावळ असेल, ह्या 4ही तालुक्यामध्ये सगळी नैसर्गिक संपत्ती जी म्हणायची ती ह्या तालुक्यातून त्याचा उगम होतो. मग धरणं असेल किंवा तिथं औषधी वनस्पती असेल किंवा या सगळ्या गोष्टी असेल, ही सगळी वनसंपदा ह्या तालुक्यातून जाते. आणि सगळ्यात जास्त कष्टाला किंवा अडचणीचा सामना आपल्याला द्यावा लागतो. याचा अर्थ आपण कुठेतरी जागरूक आहे असं कमी आहे. आणि म्हणून जेवढा दोष बाकी लोकांचा तेवढा आपला सुद्धा दोष आहे. आपण जागरूकतेने आपल्या गावाचा विकास करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. मला सांगा, तुम्ही खासदाराकडे किती वेळा गेला? आता तो महातू माझ्याकडे एखाद्या वेळेला आला असेल, हा, पण त्याच्यानंतर किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला? किती वेळा आमदाराच्या घरी जाऊन बसला? किती वेळा त्याच्यासाठी तुम्ही की बाबा आमचं काम झालं पाहिजे? म्हणजे तुम्हाला खासदार, आमदार किंवा काही लोकप्रतिनिधी आपल्या गावात येतील, आपण बसतील आणि मग आपण त्यांना विचारू, अशानं प्रश्न सुटण्यासारखं नाही, त्याच्यामध्ये वेळ लागून जातो. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला कामं पाहिजे. पाण्याची झळ आपल्याला पोचते ही सगळ्यांना आहे. आणि अजून 3 महिन्यात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. तातडीनं कोणाला टँकर मंजूर करून द्यायचे प्रस्ताव पाठवा. आमदारांना आम्ही आमच्या पातळीवर जिल्हा परिषद सदस्य पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीनं मंजूर करून द्यायला तेवढं मी करू शकतो तातडीनं. त्या अशा अनेक गोष्टी करतील. त्यासाठी संवाद आपल्यामध्ये राहिला पाहिजे आणि त्याच माध्यमातून विकास कामं होतील. एवढंच या ठिकाणी सांगतो, जास्त काही बोलणार नाही. आपल्या साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्याचं पालन करून एखाद्या कार्यकर्त्याला वारंवार संपर्कासाठी
नेमा की ज्याचं काम खासदाराकडे जाऊन जी काही कामं असतील, आमदाराकडे जाऊन जी काही कामं असेल, माझ्यात लिमिटेड काम आहेत. जे मोबाईल टावरच्या संदर्भामध्ये असेल किंवा मोठा चावंडी पुलाचं काम आहे, जो आपण 72 कोटी रुपयाच्या पुलाच्या संदर्भामध्ये माझं 2 वर्षापासून प्रयत्न चालू आहे. त्याला 2-3 PSL टावर मंजूर केले. ही सगळी कामं करतोय हे सांगण्यासाठी आम्ही आलेलं आहे. ते ठीक आहे, ते तुम्ही सांगा, कारण ते PSL माझा नाही विषय. पण हे सगळं करत असताना आम्ही सगळेजण, देवराम लांडे असेल, आशाताई बुचके असेल, शरददादा सोनवणे असेल, मी असेल, आमचं तुमच्या प्रश्नाकडे लक्ष आहे.